नमस्कार मित्रांनो, जय हिंद. अनिल एक्झाम वाडी या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज शिकणार आहोत काळ, काम आणि वेग. याच्यामध्ये जास्त ट्रेनचे जे रेल्वे आहेत त्यांचे प्रश्न खूप विचारतात. ट्रेनबद्दल आणि हे व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. थोडंसं समजून घ्या. इम्पॉर्टंट चॅप्टर. तर काही टिप्स आहेत. दोन रेल्वे विरुद्ध दिशेने जात असतील तर त्यावेळी गाड्यांच्या वेगाची बेरीज करायची. जसं एक ट्रेन इकडून चाललं आहे, एक ट्रेन इकडून येत आहे, तर तेव्हा काय करायचं यांच्याबद्दल यांची बेरीज करायची. यांची जे लेफ्ट देऊन असेल यांची बेरीज करायची. येणारा आणि जाणारा, इकडून येणारा आणि इकडून जाणारा यांची बेरीज करायची. दुसरा पॉईंट काय म्हणते, जेव्हा दोन गाड्या एका दिशेने जात असतील त्यावेळी गाड्यांची वजाबाकी करायची. जसं एखादी दोन ट्रेन चालले इकडून एका दिशेने, असं इकडून एक चाललं आहे आणि ते समान चालले दोन, तेव्हा काय करायचं, यांचं एकाच दिशेने जात असतील तर त्यावेळी वेगाची यांची जो वेग देऊन राहील प्रश्नामध्ये, तेव्हा त्यांची वजाबाकी करायची. आणि तिसरा पॉईंट काय म्हणतो की एखादी रेल्वे ज्यावेळी पुलाला किंवा प्लॅटफॉर्म किंवा बोगदा इत्यादीला ओलांडत असेल तर त्यावेळी काय करायचं, तर अंतर बरोबर रेल्वेची लांबी घ्यायची प्लस पूल असो, बोगदा असो किंवा प्लॅटफॉर्म असो त्यांची लांबी घेऊन घ्यायची. आणि हे फॉर्म्युले आहेत. हे मुखपाठ झालेच पाहिजे. जसं आपल्याला जर वेग विचारला, प्रश्नामध्ये वेग विचारला तर अंतर भागिला वेळ गुणिला 18/5. आणि जर आपल्याला वेग विचारलं तर, आणि जर वेळ विचारला तर वेळ बरोबर अंतर भागिला वेग गुणिला 18/5 असं लिहायचं. आणि जर आपल्याला अंतर विचारलं त्या प्रश्नामध्ये जर अंतर विचारलं तर अंतर बरोबर वेग गुणिला वेळ गुणिला 5/18 असं लिहायचं. चला तर याच्यासमोर आपण आणखी प्रश्न पाहूया. आता याच्याशी रिलेटेड मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला आपण पाहूया. एक गाडी 20 सेकंदात 600 मीटर अंतर पार करते तर त्या गाडीचा ताशी वेग किती? आपल्याला काय विचारलं आहे, ताशी वेग विचारला आहे. म्हणजे वेग बरोबर अंतर भागिला वेळ गुणिला 18/5. तर ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण सोडूया. अंतर किती आहे, 20 सेकंद, 600. म्हणजे एक गाडी 20 सेकंदात 600 मीटर पार करतो. अंतर किती आहे आपल्याला, 600 मीटर. 600 मीटर भागिला वेळ किती आहे, 20 सेकंद. 20 सेकंद गुणिला 18/5. 20 × 20, 20 × 60, म्हणजे हे 30 आले इथं. म्हणजे 5 × 5, 5 सख 30. उरले किती आता, 6 गुणिला 18 बरोबर यांचे गुणाकार करून घ्यायचा. 18 गुणिला 6, 6 × 6 = 12, 18 × 25, 6 × 35, 6 × 36, 6 × 7 42, 6 × 8 48, 6 × 8 48, 48ला 8, 8ला 4, 6 × 6, 7, 8, 9, 10, 108. 108 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे एक गाडी 20 सेकंदात 600 मीटर अंतर पार करते तर त्या गाडीचा ताशी वेग 108 असणार. तसंच आपण पुढं आणखी प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण दुसरा पाहणार आहोत. एक रेल्वे 400 मीटर अंतर 40 सेकंदात पूर्ण करते तर ताशी वेग किती?
आपल्याला काय विचारलं आहे, तासी वेग काढायचा आहे. तासी वेग म्हणजे वेग बरोबर अंतर भागिला वेळ गुणिला 18/5. तर आपल्याला अंतर किती दिलं आहे, 400 मीटर. हे 400 मीटर इथे लिहून घ्यायचं. भागिला वेळ किती दिला आहे, 40 सेकंद. 40 सेकंद गुणिला हे 18, इकडे 18/5. 40 सेकंद 40 सेकंद 40. हे उरलं शून्य इथं. 5 1 5, 5 2 10. उरले किती, 2 गुणिला 18 बरोबर. याचा गुणाकार करायचा. तर 18 गुणिला 2, 8 1 8, 8 2 16, 6 4 1 बे 1 बे आणि 1 3, बे 1 बे आणि 1 3, 36 याचं उत्तर आहे. तर तासी वेग 36 तास किमी तास हे त्याचं उत्तर. चला तर प्रश्न क्रमांक 3 पाहूया आपण. तासी 90 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 750 किलोमीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल. आत्ता आपल्याला काय दिलेलं आहे, अंतर किती वेळात. वेळ म्हणजे वेळचं फॉर्म्युला लिहून घेऊया. वेळ बरोबर अंतर भागिला वेग, त्याचं स्पीड, गुणिला 18/5. तर अंतर किती दिलेलं आहे आपल्याला, वेग आगगाडी की 750 किलोमीटर. 750 भागिला वेग स्पीड तासी 90 किलोमीटर वेगाने. तासी 90 किलोमीटर वेगाने म्हणजे वेग आपला 90 आहे. गुणिला 18/5. शून्याला शून्य कॅन्सल. 9 1 9, 9 2 18. 5 न जातोय का, 12 गुणिला 5 जर केलं हे कटतो का, 5 1 5, 5 2 10, 0 चलो 1 5 1 5 6 नाही, 5 न कटतो का 15 गुणिला 5 जर केलं, 5 5 25, चलो 2 5 1 5, 5 2 5 1 5 6 7. हां काटतोय. 5 1 5, 5 15 75. 15 आणि हे 2 उरलेले आहेत. आता 15 गुणिला हे 2 जर केलं आपण तर 15 1 15, 15 2 30. 30 सेकंद. 30 सेकंद हा त्याचं उत्तर आहे. 30 सेकंदात पूर्ण करेल. किती, 750 किलोमीटर अंतर 30 सेकंदात पूर्ण करेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.